नमस्कार मंडळी. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ह्या आमच्या संकल्पनेअंतर्गत आपण नारळ पिकाविषयी माहिती घेतली. नारळ पिकामध्ये ज्या पद्धतीत आम्ही नोंदी आणि त्याचं विश्लेषण करण्यात यशस्वी झालो, कारण त्याच्या आपल्याला नोंदी आणि सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही करू शकलो. बाकी पिकांमध्ये आम्ही त्या प्रमाणात नोंदी ठेवू शकलो नाही. उदाहरणार्थ आंबा, कोकम, फणस, आवळा, रिंगी, मिरी, हळद. पण ह्या पिकांची तंत्रज्ञाने म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन, त्याची पारंपरिक पद्धतीत कमी ऊर्जेमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याला कसा प्रॉडक्ट विकसित करायला त्याचं तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे. आपण डॉक्युमेंटेशन का करायला पाहिजे? नारळ पिकामध्ये आमच्या लक्षात आलं की त्यामुळे आपल्याला पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि ती डॉक्युमेंटेशनच आपल्याला मार्गदर्शक ठरतं. म्हणून प्रत्येक पिकाचं करायला पाहिजे, पण आता आम्ही हळूहळू करू. आणि त्या दृष्टीने मग आपण किती पर्यावरणाचं संवर्धन करू शकलो आणि किती सकस अन्न निर्माण केल्यामुळे आणि ते ग्रहण केल्यामुळे आपल्याला काय फायदा झाला ह्याचे पण आपल्याला अनुमान काढता येईल, त्याचं विश्लेषण करता येईल. हापूस आंब्याला जगभरात मागणी आहे. मग गुणवत्तापूर्वक आंबा आपण उत्पादित करू शकलो तर आपल्याला चांगलं अर्थार्जन होऊ शकतं. हापूस आंबा काढताना त्याच्यात काही आंबे अतिजून झाल्यामुळे साकार निर्माण होतो, काही कवळे येतात. तर हे कसं तपासायचं? आता हे देठ काढून आम्ही पहिला 1 इंच देठ ठेवून कट केला. त्यानंतर थंड पाण्यात ते आंबे धुवून घेतले. तर त्यावेळेला जे वर तरंगतात, थंड पाण्यात जे वर तरंगतात तो कवळा आंबा आहे. बुडलेले आंबे पक्व आहे. आता हे बुडलेले आंबे 10 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम मीठ टाकून 50 डिग्री टेम्परेचरच्या पाण्यात जर बुडवले तर त्यावेळेला जे तरंगतात ते योग्य आणि जे बुडले ते अतिपक्व. अशा प्रमाणे आपण आंबे वेगवेगळे करू शकतो. आता जे बुडले त्याला साका आहे. आता ह्या मिठाच्या पाण्यात का बुडवायचे? फळमाशी किंवा इतर कीटकांनी जर अंडी घातली असतील तर ती अंडी ह्याच्यात नष्ट होतात आणि आंबा खराब होत नाही. आता ही आड घालण्याचा प्रकार, ह्यामध्ये बहुवाची पानं वापरली तर आंब्याला पिवळा जर्द रंग येतो. त्याचप्रमाणे जर पळसाची फुलं वापरली तर तांबूस रंग येतो. हे आदिवासी लोकांकडनं आम्हाला कळलेलं तंत्रज्ञान, हे आम्ही वापरून बघितलं, ते फार छान उपयुक्त होतंय. त्याचप्रमाणे जी आता कवळे आंबे आहेत त्यापासून आपण कैरीचं पन्ह करू शकतो का, किंवा आमरस तयार करू शकतो का? जे जास्त जून झालेले आहेत ते पिकवून त्याचा रस काढून आपण बॉटल पॅक करू शकतो का? किलोवर प्रोसेसिंग कंपन्या करून देतात. त्याचप्रमाणे कैरी बनवणे, त्याच्या आंब्याच्या आपण पोळी बनवू शकतो. असे विविध प्रकार आपण बनवून ते आपण आपल्या आहारात आणू शकतो. मिरीची पण आम्ही प्रक्रिया करतो. त्यातून काळी मिरी बनते, सफेद मिरी बनते. हिरवी मिरी ही लोणच्यासाठी वापरली जाते. तर हे मिरीपासून वेगवेगळे बनवणं, आज मिरीला चांगला दर पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पारंपरिक पद्धतीने करतो, जेणेकरून आपलं कार्बन फुटप्रिंट चांगला राहतो आणि गुणवत्ता चांगली राहावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर तसंच शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून त्याचबरोबर लोणचं, आता हिरवी मिरीला दर चांगला मिळतो. जर लोणचं बनवलं तर आणखी दर चांगला मिळू शकतो, आपलं अर्थार्जन चांगलं होऊ शकतं. हळद आणि मिरची आणि मिरीचं मिक्स आपण लोणचं बनवू शकतो, त्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. हे सगळे उपाय शेतकऱ्यांनी केले पाहिजे. कोकमामध्ये औषधी गुणधर्म आहेत. अपचन टाळण्यासाठी कोकमाची सोलकढी वापरली जाते. आता ह्या सोलकढीला एवढं डिमांड आहे, त्यामुळे कोकमाला डिमांड आहे. तो कोकमापासून आपण सरबत बनवू शकतो. आणि जी उशिरा कोकमं पिकतात ती कोकमं साफ करून जर एक थर कोकमाचा एक थर मिठाचा असा लावून ठेवला आणि
ऑक्टोबरमध्ये ती कोकम सुकवली तर कोकम आपल्याला मिळतं. त्याचबरोबर जे मीठ मिळतं, पिंक मीठ, त्यालाही डिमांड आहे, तेही आपण जेवणात वापरू शकतो. तसंच कोकम बटरपासून आपण औषधी सौंदर्य प्रसाधने बनवू शकतो आणि ते औषधी असल्यामुळे आत ग्रहण पण करू शकतो. आवळ्यामध्ये भरपूर सी विटॅमिन्स आहे, तेव्हा आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅन्डी आणि आवळा किस करून जर ठेवला तर मुलं थोडं थोडं खाऊ शकतात. त्यामुळे जो सी विटॅमिनचा सोर्स आहे तो त्यांना प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण आपलं आरोग्य आणि आपल्याकडे असलेलं उत्पादन ह्याचा समन्वय साधला तर जीवन खूप छान सुंदर होऊ शकतं. आपल्या प्रत्येक इंद्रियांची ज्या सेल्स असतात ते मृत होत असतात, तशाच नवीन निर्माण होत असतात. फणसामध्ये असे काही रसायनं आहेत की ज्यामुळे नवीन सेल निर्माण होण्यासाठी ते मदत करतात. म्हणून फणस वेगवेगळ्या पद्धतीत आपण ग्रहण करणं आवश्यक आहे. फणसाच्या बिर्याणी वगैरे पण खूप छान होते आणि फणसाचे खूप प्रकार करता येण्यासारखे आहेत. दैनंदिन जीवनात हळद आपल्याला लागतेच, त्याबरोबर हळद उत्पादन घेतल्यामुळे जमिनीमधील असलेले रोग पण नष्ट होतात. त्यामुळे हळद आपल्यासाठी आणि जमिनीसाठी फार उपयुक्त आहे. हळद पावडर, हळद मिठामध्ये हळद घालून पण आपण टिकवू शकतो. हळदीची लोणचं करून आपण आहारात आणू शकतो. तर असा आणि ते सावली देणारं पीक असल्यामुळे आंतरपीक पण घेता येऊ शकतं. तर हळद त्या दृष्टीने उपयुक्त आहे. आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या फळांच्या सालींपासून बायोएन्झाईम बनते. आमच्याकडे रिंगीचं झाड आहे, रिंगीपासून आपण शॅम्पू बनवू शकतो. तसंच नारळाचं खराब झालेल्या तेलापासून अंगाचा, कपड्याचा आपण साबण बनवू शकतो. आता आपण बघितलात, ही जी सगळी प्रक्रिया आपण विकसित केलेली आहे ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच केलेलं आहे. हां, तर हे करायला ना वेळ लागतो. एक प्रयोग करून ताबडतोब झालं असं होत नाही. आता ही जी विकसित केलेली पद्धत आहे ती आता शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोचवायची आहे. जेणेकरून शेतकऱ्याला उदाहरणार्थ आंबा पीक आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून अर्थांजन करता येईल का? किंवा त्याच्या जीवनात शाश्वतता आणता येईल का? हे त्याला पाहता येईल आणि त्याविषयी जे अर्थ विषयक जे आहे ते आम्ही पुढच्या व्हिडिओत आमचं मांडणी करणारच आहोत. ह्या 200 वर्षात जे आधुनिक शेती तंत्रज्ञान आपण स्वीकारलं, त्यामुळे पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. हां, त्यावर आता आपल्याला मात करण्यासाठी आपली पूर्वीची जी तंत्रज्ञान होतं, त्या आधुनिक पद्धतीने किंवा त्याचा आणि विचार करून म्हणजे उदाहरणार्थ कार्बन क्रेडिट, पर्यावरण ह्या विषयांचा आधार घेऊन विकसित करून आपल्याला योग्य मोबदला मिळवता येईल का? ह्याविषयी आम्ही अभ्यास करत आहोत आणि त्याची मांडणी करत आहोत. नमस्कार.